लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कामगारांच्या मागणीसाठी मंत्रालयावर धडक मोर्चा। मार्शल ग्रुप नाशिकच्या वतीने चड्डी मोर्चाचे आयोजन। नाशिकमधील मार्शल ग्रुप प्रशांत खरात कामगार संघटनेच्या वतीने कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी नाशिक ते मुंबई असा अर्धनग्न चड्डी मोर्चा काढण्यात आला असून मोठ्या संख्येने हा मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे। कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी समाजसेवक प्रशांत खरात यांनी या मोर्चाचे आयोजन केले असून जोपर्यंत कामगारांच्या समस्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत कामगार एकजुटीचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी मोर्चाच्या दरम्यान सांगितले आहे। कामगार युनियनचा मार्शल कामगार युनियनचा नमस्कार, जय हिंद, जय भारत। मी प्रशांत खरात, मार्शल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष। 13 मार्च रोजी ट्रॅक कंपोनंट F8 सातपूर MIDC या कंपनीमध्ये आमची कामगार युनियन लावण्यात आली होती। या कंपनीची जे बेकायदेशीर कामं चालू आहेत त्या विरोधात या कामगारांनी आवाज उठवलेला आहे। यांना PF कार्ड, ESI कार्ड, यांना महागाई भत्ता, शासनाने ठरवून दिलेला मिनिमम वेजेस प्रमाणे पगार मिळत नाही, याचे बोनसचे पैसे देखील मॅनेजमेंट खात होते। ह्या विविध समस्याला कंटाळून ह्या कामगारांनी आवाज उठवलेला आहे। या कंपनी मॅनेजमेंटकडून कामगारांचा 16 तास जबरदस्तीने काम करून घेतले जात होते आणि त्याचा मोबदला देखील कामगारांना मिळत नव्हता। त्या दडपशाही मॅनेजमेंट विरोधात कामगारांनी आवाज उठवलेला आहे। त्यामुळे कामगारांना कामावरून बेदखल करण्याचं काम ह्या मॅनेजमेंटने केलेलं आहे। कंपनीचं बघायला गेलं तर 40% भागात अतिक्रमण आहे, बेकायदेशीरपणे यांनी बांधकाम केलेलं आहे, यांची पार्किंग अनधिकृत आहे। यांना कामगार सुरक्षा ॲक्टनुसार जे सुरक्षा पुरवल्या जायला पाहिजेत, ज्या उपाययोजना करायला पाहिजेत, त्या कुठल्याही प्रकारे उपाययोजना देखील या कंपनीने केलेल्या नाहीत। कायदा सुव्यवस्थेला ही कंपनी मानत नाही। कंपनी मालकांचे खूप बलाढ्य हात असल्यामुळे यांची ओळख मंत्री यांच्यासोबत असल्यामुळे ह्या कामगारांवरती अन्याय करण्याचं काम हे कामगार मॅनेजमेंट आणि मालक करत आहेत। याच्या विरोधात आज आमचा चड्डी मोर्चाचा दुसरा दिवस आहे आणि नाशिक कामगार उपायुक्त ते मंत्रालय मुख्यमंत्री कार्यालय पर्यंत आमचा चड्डी मोर्चाचा दुसरा दिवस चालू आहे आणि आम्ही चड्डी मोर्चा घेऊन मंत्रालयावरती चाललेलो आहोत। आणि जर आमच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही, कंत्राटी कामगारांना कायद्यात बदल करून सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेसाठी कायद्यात एक योग्य ते असा बदल करायला हवा, असा आमच्या मागण्या असून ज्या कामगारांना न्याय हक्कासाठी हा चड्डी मोर्चा चाललेला आहे आणि जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत चड्डी मोर्चा थांबणार नाही। मंत्रालयापर्यंत जाईपर्यंत आमच्या मागण्या जर पूर्ण करण्यात आल्या नाही तर आम्ही ह्या चर्चा देखील शिल्लक ठेवणार नाहीत, नागडो आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला आणि कंपनी मॅनेजमेंटला आम्ही सर्व संघटनेच्या वतीने देतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कामगार युनियनचा, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.